रुद्राच्या खोलीत माधव दबकत उभा होता. बेडवर पडलेल्या रुद्रकडे पाहून काव्याच्या चेहऱ्यावर हळहळ स्पष्ट दिसत होती. इतक्यात सानिया आत आली आणि मागे वळून चिडून म्हणाली, कशा प्रकारे काळजी घेतलीस? हा अशी अवस्था पडला आहे आणि तू अजूनही इथं फिरत बसलेला आहेस. हॉस्पिटलमध्ये का नाही नेला याला? माधवच्या ओठावर किंचित हास्य उमटलं, पण त्याने आपले भावनाविना चेहरा ठेवला. साहेबांना हॉस्पिटल आवडत नाही. हॉस्पिटलमध्ये जायला नकोय तर घरी एखादा चांगला डॉक्टर तरी बोलवायचा. रुद्रला अशा नालायक लोकांनी घेरलंय का? सानियाचा आवाज आता आणखीनच उंचावत होता. माधवला क्षणभर आपली खऱ्या मालकीण काव्या आठवली, जिला कधीही कुणावर विनाकारण रागवताना त्याने पाहिलं नव्हतं. तेवढ्यात घराबाहेर काहीतरी हालचाल झाली. माधवने ओळखलं, काव्या परत आली होती. तिच्या पायाच्या आवाजावरूनच त्याला कळलं की काहीतरी गडबड होणार. दरवाजा उघडला गेला. काव्या आत आली. तिचं लक्ष तिथे बसलेल्या सानियावर पडलं. सानिया रुद्रच्या कपाळावर ओलसर फडके ठेवीत होती. काव्याला पाहून सानियाचा चेहरा थंड पडला. रुद्रला माझीच काळजी हवी आहे. त्याला इतरांचा स्पर्शही आवडत नाही, ती निर्धाराने म्हणाली. काव्याने बेडवर झोपलेल्या रुद्रकडे पाहिलं. त्याच्या कपाळावर घाम होता आणि झोपही अस्वस्थ वाटत होती. तिने हसत उत्तर दिलं, ठीक आहे, तू काळजी घे, मी झोपायला जाते. तिला वाटलं रुद्रला फक्त सर्दी झाली आहे. त्याची तब्येत नेहमीच चांगली राहिलेली, त्यामुळे तिने फारसं लक्ष दिलं नाही. पण निघत असताना झोपेतून रुद्रने डोळे उघडले आणि हळूवार आवाजात हाक मारली, काव्या. काव्या थबकली. सानिया गोंधळली. रुद्र, मी आहे इथे सानिया. पण रुद्रचा कटाक्ष तिच्यावर नव्हता. तो तर पलीकडे उभ्या काव्याकडे बघत होता. त्याचे ओठ कोरडे होते, पण तरीही तो बोलण्याचा प्रयत्न करत होता. तू इथे काय करतेस? सानियाचा हात थरथरला. तिला दुर्लक्षित करण्यात आलं होतं. काव्याने रुखीत स्वरात उत्तर दिलं, तुझी तब्येत बिघडली म्हणाले, म्हणून आले बघायला. पण आता तुझी काळजी घेणारी व्यक्ती आहेच, मी निघते. रुद्रचा आवाज आता अधिक कठोर आणि गरजलेला होता. काव्या, तू परत आलीस? काव्याने सानियाकडे बघितलं. मी सानिया नाही का तुझी काळजी घेण्यासाठी? सानिया लवकर बोलली, हो रुद्र, मी आहे ना तुझ्यासोबत. पण रुद्रचे डोळे फक्त काव्यात शोधत होते. मी सांगितलं होतं तुला परत यायला. सानिया गहिवरली. डोळ्यात पाणी येऊन पाय आपटत ती खोलीतून निघून गेली आणि दरवाजा जोरात आपटून घेतला. काव्या गोंधळलेल्या नजरेने रुद्रकडे पाहत राहिली. रुद्र उठायचा प्रयत्न करत होता, पण तो जवळजवळ कोसळलाच. थांब, हालचाल करू नकोस. काव्याने धावत जाऊन त्याला दोन्ही हातांनी सावरलं. 2 मीटर उंच आणि भारी शरीर सावरायला तिला त्रास झाला. ती त्याला पुन्हा बेडवर झोपवलं आणि कपाळाला हात लावून पाहिलं. ताप खूप होता. हे काय झालं? इतका ताप का आलाय? डॉक्टरांकडे गेला होतास का? माधवने उत्तर दिलं, डॉक्टर आले होते. घशाला संसर्ग झाला म्हणाले. औषध दिले, पण उपयोग झाला नाही. साहेब गेल्या वर्षभरापासून अंथरुणातच होते. शरीर बाहेरून तंदुरुस्त दिसतं, पण आतून खूप कमकुवत आहे. काव्याने हुश्य केलं. ती बर्फाचे फडके आणायला निघाली, पण रुद्रने तिचा हात पकडला. काव्या, त्याचा आवाज पांचट होता. माधवने पटकन पुढे होऊन म्हटलं, तुम्ही इथे बसा, भाईसाहेब, जे हवं ते मी आणतो. काव्या शांतपणे बसली. मनात विचार आला, हाच माणूस आहे जो मला सतत गोंधळात टाकतो. रात्रीभर तिने त्याची सेवा केली. त्याने बडबड केली, पण तिच्या समजण्याबाहेर होती. शेवटी तो शांत झोपला. दुसऱ्या दिवशी त्याची प्रकृती ढासळलेलीच होती. माधव म्हणाला, भाईसाहेब, मोठ्या आजींची तब्येत पण बरी नाही. आज साहेब त्यांना भेटायला जाणार होते, पण आता आपण जाल का त्यांच्याऐवजी? काव्या आश्चर्यचकित झाली. आजी अजूनही बऱ्या नाहीत? नाही, गेले काही दिवस त्यांची तब्येत नरम आहे. ठीक आहे, मी जाते. काव्याला मोठ्या आजी आवडायच्या. रुद्र सध्या झोपलेलाच होता, म्हणून ती एकटीच जुन्या हवेलीला गेली. दारातच तिला मनीषा भेटली. काय चेहरा घेऊन आलीस? तुला लाज वाटत नाही? तुझ्या मूर्ख हट्टामुळे आजींना धक्का बसला. पोटातलं मूल गमावलं आणि आता त्यांना भेटायला आलीस? काव्याने संयम राखला. आजी भेटतात की नाही हे वेगळं, पण मी त्यांची तब्येत तरी बघायला आले. ती चालत आत जात होती, तेव्हाच मनीषाने तिचा हात पकडला. सिरियसली? तुला वाटतं का आजींना हे माहीत नाही की तू रुद्रशी भांडून घटस्फोट मागतेस? याच गोष्टीमुळे त्यांचं बीपी वाढलं. काव्याचा चेहरा पांढरा फडक पडला. हे तू सांगितलंस का त्यांना? मनीषा खवळली. तूच घटस्फोट मागतेस आणि मी सांगितलं म्हणून आता माझ्यावर चिडतेस? काव्याने ओठ चावले आणि थेट आत गेले.
आजी काव्या आली आहे, कोणीतरी सांगितलं. आजीने डोळे उघडले. डोळ्यात निराशा होती. काव्या खरंच घटस्फोट मागतेस रुद्रपासून. काव्याला खोटं बोलायला जमलं नाही. आजी, त्याला माझ्यावर प्रेम नव्हतं. तो बेशुद्ध होता म्हणून लग्न झालं. आता तो बरा झालाय तर घटस्फोट योग्यच ना? नाही, कारण त्याने तुला गर्भपात करायला लावलं म्हणून तू त्याला दोषी धरतेस. बरोबर, पण लग्न म्हणजे खेळ नाही. रुद्रने चूक केली, पण त्याने लहानपणापासून खूप सहन केले. थोडा हट्टी आहे पण सुधारेल. तू थोडा वेळ देणं शक्य नव्हतं का? मी चुकले तुला निवडून, आजीने चिडून उत्तर दिलं. काव्या गप्प राहिली. तिला आजीचं प्रेम माहीत होतं, पण आज ती फक्त आजी नव्हती, ती रुद्रची आजी होती. तेवढ्यात कोणीतरी म्हणाला, आजी, मॅडम शिवायची आई आणि मिस सानिया आल्या आहेत. वयोवृद्ध आजी काही क्षण थबकल्या, मग हळूहळू म्हणाल्या, या आत या. आजी सानियाचा उत्साही आवाज घरात घुमला. तिच्यासोबत शिवायची आई, मनीषा आणि इतर मंडळी होत्या. सर्वजण हसतमुख होते. मात्र सानियाची नजर जशी काव्यावर गेली, तिच्या चेहऱ्यावर एक कटू छटा उमटली. पण आजीच्या चेहऱ्याकडे पाहताच ती पुन्हा गोड हसली. आजी, इतकी वर्षे झाली परत आले नाही. काय तुम्ही मला विसरलात का? सानिया लाडात म्हणाली. अगं, विसरते का कोणी आपल्याला वाढलेले लेकरं? आजी हसत म्हणाल्या. त्या सानियाला लहानपणापासून ओळखत होत्या. सानिया आता खूप बदलली होती, पूर्वीपेक्षा अधिक प्रगल्भ. अगं, इथे औषधाचा वास खूप आहे, चला बाहेर गप्पा मारूया, असं म्हणत आजी सर्वांना अंगणात घेऊन गेल्या. काव्या तिथेच उभी होती. आजीने मागे वळून तिला म्हटलं, चल तू पण. सानिया मागे वळून काव्याकडे पाहून विजयी चेहरा केला आणि मग प्रेमाने आजीचा हात धरून पुढे निघाली. यावेळी मनीषा, रुद्रची सावत्राई ही तिथे आली आणि तोंडभर कौतुक करत म्हणाली, अगं सानिया परत आली, बघा ना तिचं रूप दिवसेंदिवस खुलत चाललंय. नमस्कार काकू. सानियाने मनीषाचं औपचारिकपणे स्वागत केलं, पण तिचा आवाज फारसा आपुलकीचा नव्हता. पण मनीषा काही चिडली नाही, कारण तिच्या मनात समाधान होतं. काव्या मागे राहिली एकटी. काव्यालाही एक दिवस असा यायचा होता, तिला मनात म्हणाली. ती काव्याकडे उपहासाने पाहत म्हणाली, सानिया खरी आपुलकीची आहे. आजी आजारी आहेत हे समजतात ताबडतोब पोहोचली. शिवायची आई लगेच म्हणाल्या, हो, सानियाने ऑफिसचं काम बाजूला ठेवलं, फक्त आजीसाठी आले आहे. आणि हो, सानिया आता टायटन ग्रुपमध्ये काम करते. असं का? मग रुद्रने तिची नीट काळजी घ्यायला हवी, आजी म्हणाल्या. हो, सानिया रुद्रकडून बऱ्याच गोष्टी शिकू शकते, शिवायच्या आईने विनम्रपणे उत्तर दिलं. पण तुझं शिक्षण आर्किटेक्चर डिझाईनचं नव्हतं का? सानिया आजीने विचारलं. हो, मी नुकतीच मास्टर पूर्ण केले आहे, सानियाने गर्वाने उत्तर दिलं. मनीषा तिथे भर घालून म्हणाली, सानिया टॉपर आहे. परदेशात जाऊन मास्टर करणं म्हणजे काही साधं नाही. शिवायच्या आईनेही मान डोलावली. मी तिला म्हटलं होतं की भारतातच शिक, पण तिने इथं येल विद्यापीठात प्रवेश घेतला, जिथे आर्किटेक्चर डिझाईन सर्वात अवघड आहे. वा, छानच. आता रुद्रने तुझ्याकडून शिकायला हवं. मनीषा मुद्दाम काव्याकडे पाहत म्हणाली, सानिया तर कमाल आहे, चांगल्या घरातून आलेली, अभ्यासू आणि गुणी मुलगी. आजकाल कुठे अशा मुली सापडतात? काही मुली तर लग्नच करायचं स्वप्न पाहत असतात. तिचा रोग स्पष्टपणे काव्याकडे होता. सानियाने जणू काही समजलंच नाही असं थाटात आजीकडे पाहत विचारलं, आजी, मला ऐकायला मिळालं की तुम्ही पुन्हा वाडा बांधायचा विचार करत आहात. मी एक डिझाईन तयार केलं आहे, मला तुम्हाला आवडतं का ते? अगं हो, मी बऱ्याच डिझायनरला बोलावलं, पण एकाचं काम पसंत पडलं नाही. मी म्हटलं होतं की आपली कुलसिंह चिन्ह वाड्याच्या टोकावर हवे, पण सगळे म्हणाले ते अशक्य आहे, कोसळेल. आजी म्हणाल्या. सानियाने दिलेला नकाशा उघडल्यावर त्या आश्चर्यचकित झाल्या. त्यावर वरच्या भागात मोठं कुलचिन्ह उजळून निघालं होतं. बापरे सानिया, अगदी माझ्या मनातलं वाचलंस. एवढ्या उंचीवर हे चिन्ह तू लावलंस कसं? आजी आनंदाने म्हणाल्या. काव्याने त्या नकाशाकडे एक नजर टाकली. पहिल्या नजरेला काही विशेष वाटलं नाही, पण टोकाच्या नजरेत काहीतरी अडचण होती. ती बोलणार इतक्यात आजी म्हणाल्या, सानिया, तुझं येणं म्हणजे शुभ संकेत आहे. आता आपल्या वाड्याचं पुनरुत्थान नक्की. सानियाने विनम्रपणे हसत म्हटलं, आजी, तुमचं प्रेमच आहे हे. मनीषा म्हणाली, मला आवडतंय. सानिया आणि रुद्र लहानपणी खूप जवळचे होते. जर ती परदेशात गेली नसती तर आज कदाचित ह्याच घरात सून म्हणून आली असती. हाय, काय दुर्दैव वेळ. तिने पुन्हा काव्याकडे उघड उपहासाने पाहिलं. काव्याने तसं काही न दाखवता एक पाऊल पुढे टाकलं आणि म्हणाली, आजी, वाडा बांधण्याचं काम असेल तर मीही मदत करू शकते. मी देखील आर्किटेक्चर शिकले आहे. डिझाईन पाहू का एकदा? मनीषा चकित झाली. काव्यानेही शिकले. त्या सगळ्यांनी तिच्या पार्श्वभूमीकडे कधीच लक्ष दिलं नव्हतं. त्यांना फक्त एवढंच माहीत होतं की रुद्रसाठी अशी मुलगी हवी होती, शांत, सुसंस्कारित आणि सोप्या स्वभावाची. काव्याने मान डोलावली, पण मनीषा लगेच म्हणाली, अगं राहू दे, कित्येक नामांकित डिझायनर्सची हे जमवता आलं नाही. तू नुकतीच पदवी घेतली आहेस ना? सानियाने तर येल युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलं आहे.
ती सांभाळेल सगळं. तू रुद्राची सेवा बघ. आजी चकित झाल्या. रुद्र आजारी आहे काव्य, तुला त्याची काळजी घ्यायला हवी. हे वय खेळण्याचं नाही. तो आधीच खूप आजारी होता. आता तू तुझं लक्ष त्याच्यावर दे. काव्य स्तब्ध झाली. ती अजून काही बोलणार इतक्यात ती म्हणाली, पण आजी, ह्या नकाशात मोठा दोष आहे. ते कुलचिन्ह योग्यरित्या स्थिरावत नाही. वारा आलं की ते खाली कोसळेल. एवढंच काय, बांधकामाचाही ताळमेळ बसणार नाही. शिवायच्या आईचा चेहरा कठोर झाला. तुला खरंच काय कळतं आहे? काही साधं शिक्षण नाही. हे मस्तर आहे की सानियाचं कौतुक पचत नाही म्हणून काहीतरी बोलत असतेस. त्या आजीकडे वळून म्हणाले, अहो तुम्हीच पहा ना, तुमचं सुनेने एवढं निरर्थक बोलायचं. आजी क्षणभर विचारात पडल्या. काव्या खोटं बोलणारी वाटत नव्हती, पण तिचं वय तिचा अनुभव तेवढा नव्हता.